की भूमिका का सांगत नाही आहे भारतीय जनता पार्टी यांच्या विजनमधून हे विविध प्रकल्प येत आहेत, विकासाची कामं होत आहेत. अहो, आत्ता जो प्रकल्पांना विरोध होतो आहे याला कुठला बेसच नाही असं मी म्हणतो. त्यांचा किती याबाबतीत अभ्यास आहे हे सांगू शकत नाही. प्रत्येक धरण प्रकल्पामध्ये स्थानिकांचा वाटा ठेवलेला असतो. जर इथे इको सेन्सिटिव्ह झोन आहे, एक नेरेटिव्ह सेट केला जातो आहे चुकीच्या प्रकारचा, असं माझं मत आहे. नमस्कार, मी प्रथमेश कोडेकर. आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट. सध्या कर्जत तालुक्यात आपण बघतोय की कर्जत तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. कारण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्राचं एक भव्यता दाखवण्यासाठी जे मोठे मोठे धरण प्रकल्प आहेत ते प्रामुख्यानं कर्जत तालुक्यात येत आहेत. कोशीर धरण असेल, शिलार धरण असेल, टोरेंटचा जलविद्युत प्रकल्प असेल, कुंढाणा धरण असेल, असे मोठे मोठे प्रोजेक्ट. याच्यामुळे कर्जतचं नाव कुठेतरी भारताच्या नकाशावर आलं आहे. तर एकीकडे आपण बघतोय की शेतकरी कुठेतरी भरडला जातोय, दुसरीकडे या महाराष्ट्रातली विजेची गरज आहे, पाण्याची गरज आहे, किंवा या महाराष्ट्रातल्या इथल्या शेतकरी राजांच्या सुद्धा शेतीच्या पाणी प्रश्न आहे. एकीकडे कुठेतरी विकसित होणारा महाराष्ट्र आणि दुसरीकडे कुठेतरी यामध्ये भरडला जाणारा स्थानिक, असं एकंदरीत हा वादविवाद तयार होतोय. याच्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपतर्फे राजेशजी बघत आहेत. राजेशजी, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. स्थानिक पातळीवर आपण जेव्हा बघतो, एकीकडे शेतकरी, दुसरीकडे प्रशासन आणि सरकार, याच्यामध्ये कुठेतरी एक समन्वय साधत हे प्रकल्प होणं गरजेचं असतं. कारण ज्यावेळी हे प्रकल्प होतात त्यावेळी कुठेतरी भविष्यातला 10-15 नाही तर 50-100 वर्षांचा विचार केला जातो. कर्जतमध्ये कोशीर धरण होतं आहे, शिलार धरण होतं आहे, टोरेंटचा जलविद्युत प्रकल्प आहे, टाटाचा जलविद्युत प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पांना आता कुठेतरी स्थानिक पातळीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतो आहे. आणि एकीकडे बघायला गेलं तर स्थानिक पातळीवर सुद्धा भाजपचं एक मोठं अस्तित्व आहे. डबल इंजिनचं सरकार ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे, मोठ्या प्रमाणात केंद्रात सत्ता आहे. त्याच्यामुळे भाजपकडून आता अजूनपर्यंत तरी तालुक्यात कुठल्याही प्रकारची भूमिका आजतागायत बघायला मिळाली नाही. भाजपचे नेते या बाबतीत एवढे न्यूट्रल काय? प्रथमतः मी हे सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा मुळात उद्देशच आहे, नाराज आहे आमचा, सबका साथ सबका विकास. आणि याचद्वारे आम्ही संपूर्ण भारतामध्ये विविध विकासाचे प्रकल्प राबवतो. परंतु तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघाल तर दोन प्रकारचे मतप्रवाह सगळीकडेच राहिलेले आहेत. एक मतप्रवाह नेहमी सत्तेच्या विरोधात असतो. आता भारतीय जनता पार्टीची भूमिका तुम्ही विचारली की भूमिका का सांगत नाही आहे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीनेच हे प्रकल्प आणलेले आहेत. हे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या विजनमधून हा महाराष्ट्र घडतो आहे. यांच्या विजनमधून हे विविध प्रकल्प येत आहेत, विकासाची कामं होत आहेत. आणि हे प्रकल्पच भाजपने त्या विजन ठेवून केलेले असल्यामुळे ही भाजपची भूमिका स्पष्ट आहे की आम्हाला हे प्रोजेक्ट पॉझिटिव्हली करायचे. परंतु हे करताना सगळ्यांना समवेत घेऊन, कोणावरही अन्याय होणार नाही, कोणाच्याही बाबतीत दुजाभाव केला जाणार नाही किंवा कोणाचं वाईट होणार नाही, याची काळजी घेऊन आम्ही सर्व प्रोजेक्ट करतो. पण हे प्रोजेक्ट करताना तुम्हाला शेकडो उदाहरणं देईन मी. ज्या वेळेला मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्प आला, पर्यावरणाचा कमी विरोध झाला का? असं होतं आहे, तसं होतं आहे, काही झालं नाही. अहो, हे होणारं वाहनांचं एवढं मोठं प्रदूषण थांबलं, हेही नव्हे थोडके. काय झालं आहे त्याच्यामध्ये की आज जनतेची सुविधा किती झाली. अहो, आत्ता जो प्रकल्पांना विरोध होतो आहे याला कुठला बेसच नाही असं मी म्हणतो. कारण आजपर्यंत अन्याय झाल्याचं कुठलं उदाहरणच नाही आहे. शेतकऱ्यांवर हे होईल, असं होईल, असे भविष्यवेत्ते खूप आहेत. त्यांचा किती याबाबतीत अभ्यास आहे हे सांगू शकत नाही. पण माझं वैयक्तिक मत आहे की टेक्निकली खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास करून हे प्रोजेक्ट केले जातात. हे प्रोजेक्ट आणण्याआधी याच्यामागची पूर्ण पार्श्वभूमी तपासली जाते आणि नंतरच हे प्रोजेक्ट येतात. आता मी एक साधं उदाहरण देईन. आपण जिथे बसलो आहे त्याच्या पाठीमागे पालीभुतिवली धरण आहे. मी लहानपणापासून आमच्या गावामध्ये पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष होतं. आमच्या इथून पाणी भरायला ट्रेनने आम्ही कर्जतच्या ज्या पोस्ट होत्या पाण्याच्या स्टेशनवरच्या, तिथून पाणी भरून आणायचं. ओळावर आमच्या असे खड्डे खणलेले असायचे, त्याला डवरा म्हणतात स्थानिक भाषेत. त्या डवऱ्याचं पाणी आम्ही पिलेलं आहे, विहिरीचं पाणी आम्ही पिलेलं आहे. आज या धरणामुळे लोक म्हणतात काय फायदा झाला. फायदा आम्हाला स्थानिकांना विचारा. हे अनेक वर्ष जे झिरपलेलं पाणी आहे ना, ते जमिनीतल्या भूगर्भजलाची पातळी वाढली. आणि ती पातळी वाढल्यामुळे जिथे आमच्या कुठल्याही गावात बोरिंग लागत नव्हती, इथल्या स्थानिकांना विचारा, आता अगदी 150-200 फुटावर आम्हाला बोरवेलला पाणी लागतं. हे पाणी जे अवेलेबल झालं, आज आमचं पाण्याचा मोठा प्रश्न मिटला, याला हे धरण आहे. आत्ता मध्यंतरी आम्ही प्रयत्न करतो आहे की या धरणातलं पाणी स्थानिकांसाठी राखीव आहे, ते पाणी आम्हाला मिळावं. त्याचप्रमाणे आत्ता ज्या धरणांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत
आता उन्हाळ्यामध्ये या भागांमध्ये जाऊन बघू पाण्याचं किती दुर्भिक्ष आहे. पॉझिटिव्ह बाजू अशी आहे की ज्या वेळेला या धरणांची निर्मिती होईल त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर भूगर्भजल वाढणार आहे. आजूबाजूच्या परिसरात आपोआप वृक्षवल्लींना पाणी मिळतं, आपोआप हे पाण्यात वाढ होणार आहे आणि स्थानिकांना या पाण्यामधून वाटा असतोच. आता मांडणारे काय म्हणतात, या धरणाचं पाणी जाणार पनवेलला, या धरणाचं पाणी जाणार नवी मुंबईला, आम्हाला काय मिळणार. प्रत्येक धरण प्रकल्पामध्ये स्थानिकांचा वाटा ठेवलेला असतो. आपल्याला लागणारं पाणी एवढं मुबलक नसतं आणि प्रत्येक वेळेला कॅनल काढले पाहिजे, शेतीला पाणी दिलं पाहिजे. ह्याच्यापेक्षा या पाण्याचा कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जाईल हेही बघितलं पाहिजे. आज कमर्शियल झालेलं आहे सगळं. यामध्ये या धरणांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्पाला पैसे लागतात. हे पैसे उभारण्यासाठी विविध नगरपालिका, महानगरपालिका, मोठे मोठे उद्योजक यांच्याबरोबर आपल्याला जावं लागतं. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून हे कोणत्या महानगरपालिकेला परवडणार आहे, कोण मेंटेनन्स करू शकतो, या सगळ्या गोष्टी विचार करून दिल्या जातात. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की एक नवी मुंबईचं धरण, मोरबे धरण आहे तर तिथे स्थानिकांना काहीच फायदा नाही. होतं. यामध्ये पॉझिटिव्हली विचार केला गेला पाहिजे. दुसरं एक गोष्ट की कर्जत तालुक्यामध्ये विकास आपण म्हणतो. मी अनेक वर्षे विचार करतो, बाजूला एक तालुका आहे अंबरनाथ तालुका, MIDC आहेत, बदलापूरला आहे, अंबरनाथला आहे. त्यानंतर या बाजूला खालापूर तालुका आहे, 2 MIDC आहेत त्यांच्याकडे. बाजूला पिंपरी चिंचवडला जा, मावळमध्ये जा, प्रत्येक तालुक्यात MIDC आहे. कर्जत तालुक्यात MIDC कुठे आहे? कर्जत तालुक्यात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कुठे आहे? एक टाटा प्रोजेक्ट आहे. मी लहानपणापासून टाटामध्ये वाढलेलो आहे. अहो, त्या एका प्रोजेक्टमुळे आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये अनेकांना रोजगार मिळाले. अनेक गावं तिथे, उदाहरण आता ज्या ठिकाणी टोरेंटचा पण प्रकल्प होतो आहे त्या गावातल्या लोकांना विचारा, पालीतली लोकं सांगतील. कितीतरी लोकं नोकरीला होते तिथे टाटामध्ये. कराळेवाडी झाले, मांडवणे झाले, वैजनाथ झाले, प्रत्येक गावातली लोकं, हुमगावपासून प्रत्येक गावातली लोकं जी कामाला होती तिथे टाटामध्ये, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये प्रचंड बदल झाला. त्या गावांमध्ये अनेकांना रोजगार मिळाले, त्यांना बाहेर जायची संधी मिळाली. अनेक लोकं तिथून मुंबई, खोपोली इकडे शिफ्ट झाले आणि त्यांचं जीवनमान उभं राहिलं किंवा सुधारलं. बघा, एखादा प्रोजेक्ट येतो त्याची खूप पॉझिटिव्ह बाजू असते. आता या कंपन्या जेव्हा येत आहेत तेव्हा त्या कंपन्या काय करणार आहेत, आता पर्यावरणाचा ऱ्हास होईल मांडलं जाते. असं काही नाही आहे. हे प्रकल्प खूप पर्यावरण प्रोजेक्ट आहेत, पूरक आहेत. पर्यावरणपूरक का मी म्हणतो, तर एखादा केमिकल प्रोजेक्ट आला तर तो तिथल्या पर्यावरणाचा पूर्ण ऱ्हास करतो. परंतु जलविद्युत प्रकल्प हे जे आहेत, टाटाचा ऑलरेडी प्रकल्प आहे, त्या कॉलनीमध्ये सुजलाम सुफलाम होतं. ते पाणी आल्यामुळे कितीतरी एकर शेती पाण्याखाली गेली टाटाच्या प्रोजेक्टमुळे. त्यावेळेला जे आलं ते पुण्यातलं पाणी येतं आहे, आंध्रा व्हॅलीचं, ते या बाजूला आलं. या बाजूला येण्याचा काही सोर्सच नव्हता जर टाटा कंपनी नव्हती. आणि जर ती पाणी आल्यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर पाणी कुठून आलं असतं त्या गावांना? शेतीत उभार व्हायला लागली. फायदे हे प्रत्येक प्रोजेक्टचे आहेत. आपण कसं मांडतो आहे त्याच्यावर आहे. माझं म्हणणं आहे की या प्रोजेक्ट्समुळे, येणाऱ्या प्रोजेक्ट्समुळे शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हजारो लोकांना आत्ता प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत रोजगार, त्याच्यातून वेगवेगळ्या संधी, काम करण्याच्या संधी मिळणार आहेत. शिकलेले तरुण असतील त्यांना पुढे कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार आहेत. नुसत्या नोकऱ्या नाही तर एखादा प्रकल्प आला तर त्या भागातली वर्दळ वाढते. तिथे स्थानिकांना वेगवेगळे दुकानं, शॉप्स चालवायला वेळ मिळतो. त्यामुळे अनेक प्रकारे एक इकॉनॉमिकल झोन तो बनतो आणि इकॉनॉमिकल तिथे ग्रोथ होते. या ग्रोथला लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे मी खूप पॉझिटिव्ह आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे पॉझिटिव्ह, की इथल्या स्थानिक जनतेचा विकास झाला पाहिजे, या कर्जत तालुक्याचा विकास झाला पाहिजे. जर इथे इको सेन्सिटिव्ह झोन आहे, इथे जर कुठली इंडस्ट्री येऊ शकत नसेल तर अशा प्रकारच्या पर्यावरणपूरक इंडस्ट्री आल्या पाहिजेत, ज्यामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही आणि तरुणांना रोजगाराची संधीही मिळेल आणि इथे इकॉनॉमिकल ग्रोथसुद्धा होईल. अगदी मुंबईच्या जवळ असताना इथली ग्रोथ थांबलेली आहे. तर माझा तर वैयक्तिक म्हणणं आहे की यांना विरोध करण्यापेक्षा याच्यातून काय पॉझिटिव्ह करता येतील, आपल्याला किती प्रॉब्लेम आहेत ते समोर मांडता येतील, हे आपण केलं पाहिजे असं माझं मत आहे. आपण एकीकडे बघतोय की शेतकरी जे असतील ते प्रचंड प्रमाणात याला विरोध करतात. आता जो टोरेंटचा प्रकल्प आहे त्याला, किंवा त्या टोरेंटच्या प्रकल्पामुळे 600 एकर जंगल नष्ट होणार आहे असं सुद्धा वेळोवेळी मांडलं जातं. तर एकीकडे आपण म्हणतो की याच्यामुळे कुठेतरी सुजलाम सुफलाम प्रदेश होणार आहे, पण एकीकडे ही वनसंपदा सुद्धा नष्ट होते. मी याचं स्पष्टीकरण बघा, याच्यामध्ये अनेक टेक्निकल मुद्दे आहेत. आत्ता
माझ्याकडे आता बऱ्याच दिवसानंतर काही लोक आल्यामुळे मी पहिल्यांदा या प्रोजेक्टबद्दल पॉझिटिव्हली आत्ता याच्यामध्ये उतरतो आहे. मला प्रथमतः ह्या ज्या कंपन्या प्रोजेक्ट करत आहेत त्यांच्या टेक्निकल लोकांना भेटून त्याची पूर्ण माहिती घ्यावी लागेल. याच्यामध्ये जी बेसिक माहिती मी घेतलेली आहे प्रकल्पामध्ये, तर याच्यामध्ये पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास कुठेही होत नाही आहे. रिझर्वायर होत आहेत, झाडं पाण्याखाली जाणार आहेत, पण तिथे नवीन इकोसिस्टम नेहमी तयार होते, हेही तुम्हाला माहिती आहे. त्यांची जी पाईपलाईन उतरणार आहे, जिथे स्टोरेज प्रकल्प केला जाणार आहे, ज्या ठिकाणी विद्युत जनरेशन प्रकल्प आहे, ज्या ठिकाणी टर्बाईन्स वगैरे असतील, त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे, बरोबर. पण ती वृक्षतोड होताना तेवढ्याच प्रकारचे वृक्ष ते लावले पण जाणार आहेत आणि त्या पाण्यामुळे, त्या इकोसिस्टममुळे अनेक प्रकारची जैविक विविधता तिथे निर्माण होणार आहे. तुम्ही लक्षात द्या की संपूर्ण जंगलतोड करून ते साफ केलं जाणार आहे का, तर अजिबात असं नाही आहे. तरीही मी सांगतो की मी आत्ता त्या कंपन्यांच्या टेक्निकल मुद्द्यांवर त्या कंपन्यांबरोबर आणखी जास्त डिस्कशन करणार आहे की मला याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. आता कारण स्थानिकांनी आपल्याला सांगितल्यामुळे त्यामध्ये पडावं लागणार आहे, त्यामुळे मी आता लवकरच जाऊन कंपनीबरोबर मीटिंग करेन की काय टेक्निकल मुद्दे आहेत, कशा प्रकारे हे प्रकल्प होणार आहे, स्थानिक ठिकाणी बघून येणार आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला अधिक माहिती नक्कीच देईन. पण मला असं वाटतं आहे की हा प्रकल्प ज्या प्रकारे त्यांनी मांडलेला आहे आणि जे काही मी वाचलेलं आहे त्यानुसार हा पर्यावरणपूरक प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये पर्यावरणाचा फार मोठा ऱ्हास आहे आणि संपूर्ण जंगलच नष्ट होणार आहे. हे जे मांडलं जाते ते अतिशय एक नेरेटिव्ह सेट केला जातो आहे चुकीच्या प्रकारचा, असं माझं मत आहे. तर हा जो नेरेटिव्ह आहे याबाबतीत लवकरच भाजपची अधिकृत भूमिका आम्ही जाहीर करू. मी आमच्या वरिष्ठ नेत्यांशी आम्हाला चर्चा करावी लागेल. या प्रकल्पाबाबतीतचं धोरण आम्हाला समजून घ्यावं लागेल, कंपनीचं धोरण समजावून घ्यावं लागेल. मला स्थानिकांच्या भेटी घ्यायच्या आहेत. स्थानिकांचे नक्की काय प्रश्न आहे. आता शेतकऱ्यांचा विरोध होत आहे, त्यांचीही काही कारणं असणार, 101 कारणं असतील. त्या 100 कारणांना उत्तरं समजून घ्यावी लागतील. प्रकल्प व्हावा की नाही व्हावा याच्या बाबतीत तर मी खूप पॉझिटिव्ह आहे की प्रकल्प झाले पाहिजे. हे प्रकल्प झाल्याने त्या भागाचा विकास होतो, याबाबत मी पॉझिटिव्ह आहे. आणि या कर्जत तालुक्याचा विकास झाला पाहिजे, याबाबत मी पॉझिटिव्ह आहे. आता हा जो विरोध आहे त्या विरोधाला अनेक कारणं कानावर येत आहेत, ती मी इथे मीडियासमोर बोलू शकत नाही. परंतु मला असं वाटतं आहे की स्थानिक शेतकरी ज्यांच्या जमिनी याच्यामध्ये बाधित होत आहेत, पोशीर धरण असो, शिलार धरण असो, टोरेंट प्रकल्प असो, टाटामध्ये तर होत नाही. तर या तिन्ही प्रकल्पांमध्ये जे शेतकरी बाधित आहेत त्या शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या बाजूही समजून घेऊ. त्या सरकारकडे पोहोचवण्यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न करू की आमच्या शेतकऱ्यांच्या, स्थानिकांच्या या मागण्या आहेत, स्थानिकांना असं वाटतं आहे तर याच्या बाबतीत सरकारने योग्य ते सोल्युशन द्यावं. त्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. जरी सरकार भारतीय जनता पार्टीचं असलं तरी आम्ही या स्थानिकांना, शेतकऱ्यांना बांधील आहोत. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलंही चुकीचं होऊ नये या बाबतीत आम्ही 100% प्रयत्न करू. आता आपण बघतो एवढे मोठे प्रकल्प कर्जतमध्ये येत आहेत, भरपूर प्रमाणात जमीन या ठिकाणी जाणार आहे. काही जमीन वनक्षेत्राची असेल, काही पडीक जमीन असेल किंवा काही शेतकरी कसत असणारी जमीन असेल. तर कुठेही शेतकऱ्यांचं ज्या वेळेला या जमिनी संपादित केल्या जातात त्याच्यानंतर शेतकऱ्यांवर पुनर्वसनासाठी सरकारच्या दरबारी 10 वेळा फेऱ्या मारण्याची वेळ येऊ नये. जसं आपण कोयना प्रकल्पग्रस्तांचे वारंवार मुद्दे ऐकत असतो, बघत असतो, तशी वेळ कर्जतच्या शेतकऱ्यांवर आलीच तर त्यासाठी आपली पावलं काय असतात. मी तुम्हाला सांगतो की कोयना धरण प्रकल्पाच्या वेळेला सरकार कोणाचं होतं हे तुम्हाला माहीत आहे. आता आपण भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासूनचे जे प्रकल्प झालेत त्या बाबतीत बोलूया. सगळ्यात मोठा प्रकल्प जे आहे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन झालं तो म्हणजे समृद्धी महामार्गाचा प्रकल्प, ज्याच्यामध्ये असंच सांगितलं की सरकार वर्षानुवर्ष तुम्हाला पेंडिंग ठेवणार, सरकार तुम्हाला देणार नाही पैसे. खूप मोठ्या प्रमाणावर विरोध केला गेला. काही पक्षांना सवय आहे, तुम्ही आत्ताही लक्षात घ्या की जिथे जिथे विरोध होतो तिथे तेच पक्ष असतात. मग तो मेट्रो प्रकल्प असो की समृद्धी प्रकल्प असो, कुठलाही प्रकल्प, त्यांचा अजेंडा एकच आहे, विरोध. पॉझिटिव्ह बाजू मांडायची नाही. पण त्या समृद्धी हायवेच्या शेतकऱ्यांना भेटा, ते सांगतील की साहेब जागेवर RTGS झाले, साहेब जागेवर चेक दिले गेले, साहेब लगेच पैसे मिळाले. इतकी उदाहरणं आहेत. आणि समृद्धी हायवेचा प्रकल्प झाल्यानंतर त्या भागांचा झालेला विकास, त्या शहरांच्या समृद्धीला, त्या शहरांच्या विकासाला मिळालेली चालना ही अथक आहे. अहो साधा माझ्यासारखा माणूस आहे जो त्या समृद्धी हायवेपासून शेकडो किलोमीटर दूर आहे. मला झालेला लाभ सांगतो. मी शिर्डीला रेग्युलर जाणारा माणूस आहे. 7 ते 8 तासाचा प्रवास होता माझा, 4 तासावर आला आहे.
आणि साहेब आत्ता हे जे बदलापूरचं लिंक जर झालं तर मला वाटतं मी 3 तासातच पोहोचणार आहे. त्यामुळं माझ्या इंधनाची बचत, माझ्या वेळेची बचत, मी एका दिवसात शिर्डी आता प्लॅन करतो की सकाळी जायचं संध्याकाळी यायचं. हा जाणारा फायदा आहे साहेब. सगळ्यात अमूल्य आहे ते वेळ आणि पैसा, इंधन यांचं होणारं बचत याला तोड नाही. त्यामुळे ह्या ज्या अफवा आहेत की शेतकऱ्यांवर असं होईल, मी सांगितलं ना मगाशी की काही भविष्यकार आहेत, ते भविष्य सांगत असतात. आणि प्रॅक्टिकली या सरकारचा इतिहास आहे की अजूनपर्यंत अन्याय होऊन दिला नाही, शेतकऱ्यांना रखडवले नाही, कोणत्याही प्रकल्पामध्ये बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिलेला नाही. त्यामुळे मी या सरकारबाबत पॉझिटिव्हली सांगतो की या प्रकल्पांमध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांवर सगळ्या प्रकारच्या, त्यांचा मोबदला असो, त्यांना वेगवेगळे हे असो, या बाबतीत सरकार दरबारी कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. आणि झाला तरी त्या बाबतीत आम्ही चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हली करू. शेतकऱ्यांच्या बाजूने आमचा दिनेश रसाळ मंडल अध्यक्ष आहे, तो शेतकऱ्यांच्या बाजूला आंदोलनात उतरला आहे ना. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. सत्ता असली, काहीही असलं तरी आम्ही स्थानिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. शेतकरी आणि स्थानिक यांची बाजू ठामपणे मांडणे, त्यांना न्याय देणे हे आमचं पहिलं काम आहे. नक्कीच राजेशजी, आपण जी प्रकल्पाची जी पॉझिटिव्ह बाजू मांडली, नक्कीच तसंच जे काय असेल ते घडू देत आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यातून लाभ होऊ देत. तिथल्या स्थानिक कुठेतरी तरुण त्यांना रोजगार मिळू देत अशी आपण आशा करूयात. आणि इथून पुढे शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, कर्जत तालुक्याच्या विकासासाठी असेल, आपण आणि आपला संपूर्ण पक्ष ह्यामध्ये मैदानात उतरेल अशी आशा करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.